80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा केला आपण. जय गोमाता असंही आपण शेकडो वर्ष झाली मोठ्या अभिमानाने म्हणतो. पण संपूर्ण भारतभर गोहत्या बंदी कायदा झालाय का? नाही झाला. 1947 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा एका रेकॉर्डच्या अनुसार 98 कोटी गायी होत्या आणि जवळपास 80 जातीच्या गायी आपल्याकडे उपलब्ध होत्या. त्यापैकी अक्षरशः 49 जाती नामशेष झाल्या आणि आत्ता अजून 2-3 जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये पेनूर ही जात आहे, इतर 2-3 जाती आहेत. थोडक्यात काय तर ही गोहत्या काही थांबली नाही आणि मांस निर्यातीमध्ये म्हणे भारताचं स्थान खूप वरचं आहे. मग भारतभर गोहत्या बंदीचा कायदा होणार का? अक्षरशः श्रीकृष्णांनी या गोपालनासाठीच जन्म घेतला असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. इतकं त्यांचं या गोमातेवर प्रेम होतं. प्रभू श्रीरामचंद्र घ्या, राजा दिलीप घ्या, युधिष्ठिर घ्या, महाभारतातले आपले 5 पांडवांचे मोठे बंधू, त्यांच्या तर अनेक गोशाळा होत्या. लाखो गायींचा सांभाळ त्यांनी केला आहे. मग अशा या गोमातेबद्दल सरकार इतकं निराशाजनक का वागतंय हा प्रश्न तुमच्या आमच्या सामान्यांच्या मनात नक्कीच येतो ना. आता काही जण बोलतात, खूप गाईचं कड घेऊन बोलतात लोक आणि घरात एक गाय पण पाळू शकत नाही. झपाट्याने वाढत चाललेल्या शहरीकरणामुळे सगळी सामान्य जनता, थोडासा हा मध्यमवर्गीय गट जो नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी पडला, गावापासून दूर फेकला गेला, तो त्याच्या फ्लॅटमध्ये गाय पाळू शकत नाही. पण तो पाळू शकत नाही म्हणजे त्याला गोमातेविषयी प्रेम नाही असं नाही. गोशाळांच्या माध्यमातून जे लोक गाय पाळू शकत नाहीत ते नक्की काहीतरी कार्य करतात असं माझ्या तरी निदर्शनास आलं आहे. जोपर्यंत प्रशासन, शासन, प्रत्येक राज्य सरकार आणि मग केंद्र सरकारने सुद्धा जोपर्यंत संपूर्ण भारतभर गोहत्या बंदी कायदा अंमलात आणत नाहीत तोपर्यंत कदाचित हा गोवंश संपलेला असेल. आज असं बोललं जातं की फक्त 8 कोटी गायी आपल्या पूर्ण भारताच्या या देशात शिल्लक आहेत. आत्ता मी आपल्याला बोलतोय हा आकडा, तोपर्यंतसुद्धा एखादी गाय देशात कुठे ना कुठे कापली गेली आहे. हा जो काही प्रकार चालला आहे तो अत्यंत निंदनीय असा आहे. अगदी जसं आपण आई वडील, भाऊ बहीण अशा कुटुंबियांना, तसंच पूर्ण गावातल्या आपल्या मित्रकंपनींना इतकं जीवाभावाचं मित्र मानतो, त्या पद्धतीने या गोमातेला सन्मान प्रत्येकाने जर दिला तर कदाचित गोहत्याबंदी कायदा होण्यास नक्कीच अशा वागण्याची एक मदत होईल. आता काही जण म्हणतात की गोमाता कसायाला शेतकरी लोक विकतात. काही जणांनी तर कित्येक गोशाळांवर आरोप केले, आजारी पडलेल्या गायी गुपचूप ते कसायाला विकतात वगैरे. हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी गाय ही अर्थव्यवस्थेचा
प्रमुख आधार असल्याचे म्हटले आहे. ते स्वतः गायी आणि पशु पाळत असत असाही कुठेतरी उल्लेख आढळतो. वासिम अजमेरवाला, संयोजक, राष्ट्रीय मुस्लिम मंच गुजरात, यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं. अशा बऱ्याच आपल्या मान्यवरांनी याविषयी मत प्रदर्शित केलं आहे. ते मी थोडंसं तुम्हाला वाचूनच दाखवतो आहे. मांस निर्यात करणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेची हत्या करणे आहे. मांस निर्यात हा भारताच्या ऋषी आणि कृषी संस्कृतीला लागलेला एक कलंक आहे. सरकारने मांस निर्यात त्वरित थांबवावी आणि जर सरकारचे त्यामुळे नुकसान होत असेल तर आम्ही आमच्या भक्तांकडून त्याची भरपाई करू. देशातून करुणा आणि अहिंसा याची निर्यात करा. दूध तुपाची निर्यात करा. असे उद्गार काढले होते मुनिश्री तरुण सागरजी महाराज. गोघात का दुख जगत से हटाऊ, मिटे कष्ट गो अनछुटे खेद भारी. कलगीधर पिता दशम पातशाह श्री गुरु गोविंद सिंग यांचे हे उद्गार आहेत. गाय ही प्रगत आणि प्रसन्नता यांची जननी आहे. पहा, गोमाता आपण म्हणतो, तिला आपण जननी मानतो, तसंच ती प्रसन्नतेची जननी मानली गेली आहे. अनेक बाबतीत तर ती आपल्या आईपेक्षाही श्रेष्ठ आहे असं बापूजी म्हणायचे, महात्मा गांधीजी. गोहत्येला ना कुराण ना अरबी देशांची प्रथा परवानगी देते. म्हणजेच अरबी देशसुद्धा आणि कुराणसुद्धा गोहत्येच्या बाबत काहीही सांगत नाही. जोवर गायीचे रक्त या भूमीवर सांडेल तोवर त्या भूमीवर कोणतेही धार्मिक सामाजिक अनुष्ठान सुफल होणार नाही. देवराह बाबा, ज्यांचं आयुर्मान शेकडो वर्षांचं होतं, प्रचंड मोठा तपस्वी म्हणून देवराह बाबांकडं पाहिलं जायचं. आचार्य विनोबा भावे, वर्धा, यांचं पण एक छान स्टेटमेंट आहे. आचार्य विनोबा भावेजी म्हणतात, मी कुराण आणि बायबल दोन्हीचे अध्ययन केले आहे. त्या ग्रंथानुसार अप्रत्यक्षपणे सुद्धा गोहत्या करणे हे पाप आहे. लोकमान्य टिळकांनी तर जबरदस्त उद्गार काढलेत या आपल्या गोमातेच्या प्रेमापोटी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे जसं त्यांचं वाक्य प्रसिद्ध सुप्रसिद्ध झालं तसंच हे वाक्यसुद्धा सध्याच्या काळात प्रसिद्ध झालं पाहिजे असं मी माझं मत नोंदवतो आणि ते वाक्य सांगतोय. एक वेळ माझा जीव घ्या पण गायीवर हात टाकू नका, गायीवर हात टाकू नका. लोकमान्य टिळक. मित्रांनो, आपण सर्वांनीच कुठेतरी थोडं जागरूक होणं गरजेचं आहे. 1947 ते 2026 हा 79 वर्षाचा कालावधी लोटला आहे आणि दिवसेंदिवस जी संख्या 98 कोटी होती ती संख्या 8 कोटीवर आली आहे. 90 कोटी गायी मारल्या गेल्यात आणि या कशा पद्धतीने मारल्या जातात, कत्तलखान्यात नेमकी त्यांची कत्तल कशा पद्धतीने केली जाते याविषयीचा व्हिडिओ लवकरच येत आहे. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल. ही माहिती, ही जी काही वाक्य थोरा मोठ्यांची तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला, याचं संकलन केलं आहे पंढरी सीतारामजी चंदनखेडे, ज्यांचं या जय गोमाता असं म्हणत गायींच्या विषयी खूप महान कार्य आहे. त्यांच्याविषयीचा मी एक व्हिडिओ नक्की बनवलेलाच आहे.
तोही पहा, या चॅनलवर तो उपलब्ध आहे. पंढरी सीतारामजी चंदनखेडे यांना पुनश्च लाख लाख शुभेच्छा अर्पित करूयात आणि धन्यवाद म्हणूयात. जय गोमाता.